नवीन सुविचार व विचार घेऊन आलेले. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला व फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, तुमच्या जीवनात तुम्ही दुसऱ्याच्या वागण्याची, बोलण्याची व राहण्याची कधीच कॉपी करू नका. जर तुम्ही दुसऱ्याच्या वागण्याची, बोलण्याची आणि राहण्याची कॉपी केली तर तुमचं कधी न भरून निघणारं नुकसान होऊ शकतं बांधवांनो. उदाहरणार्थ, एका शहरात दोन तरुण हे उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन राहत होते. दोघंही एका चुलत्याचे होते, म्हणजे भावाचे, म्हणजे चुलत भावाचे होते, चुलत भाऊ होते. आणि विशेष म्हणजे त्या दोघांनाही शिक्षण पूर्ण झालं होतं, परंतु नोकरी नव्हती. परंतु एकाकडं वक्तृत्व होतं, म्हणजे बोलण्याची त्याच्याकडं कला होती. म्हणून बोलण्याची कला असल्यामुळं एका राजकीय पक्षानं त्याला नेत्याने ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे मोठं असं पद दिलं. त्याचा प्रचार करण्यासाठी पद दिलं आणि त्याला फिरवासाठी नेलं. मग त्याचं त्या याच्यामुळे त्याचं नाव झालं. ते पूर्ण शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात त्याचं नाव झालं आणि खेडोपाडीत सुद्धा नाव झाल्यामुळं तो फेमस झाला. फेमस झाल्यानंतर कशामुळं? त्याच्या वक्तृत्वामुळं, त्याच्या भाषणशैलीमुळं, याच्यामुळं लोकांशी बोलण्यास संवाद केल्यामुळे याच्यामुळे तो फेमस झाला. मात्र त्याचाच चुलत भाऊ त्याचा हेवा करू लागला की मला सुद्धा याच्यासारखं वागायचं, याच्यासारखं राहायचं, करायचं आहे. मग तो दुसऱ्या पक्षात गेला, म्हणजे दुसऱ्या पक्षात राहू लागला. परंतु त्याच्याकडे वक्तृत्व नव्हतं, बोलण्याची शैली नव्हती, कोणाला कसं बोलावं, वागावं का, कोणाशी बोलावं, राहावं कसं, हे त्याला गुण नसल्यामुळं तो ज्याच्यात अपयश ठरला. मग काय झालं, याचं नाव झाल्यामुळं, त्या पहिल्याचं नाव झाल्यामुळं त्या नेत्याने एक पंचायत समितीचं तिकीट दिलं आणि उभं केल्यामुळं त्यानं गाडी घेतली, मस्त घर बांधलं. कारण घर बांधल्यानंतर लोक वेगवेगळ्या येतात, जिल्ह्याचे, तालुक्याचे नेते येतात, पूर्ण समाज येतो, आपल्याला भेटतो, असं त्याला वाटू लागलं. म्हणून त्यानं गाडी घेतली, मोठी 4चाकी गाडी घेतली, घर बांधलं, चांगलं हे केलं. याचा हेवा त्या दुसऱ्यानेही केला, की दुसऱ्याने त्याचा हेवा केला आणि याच्यासारखीच गाडी घेतली, घर बांधलं. याच्यामुळं त्याचं 2 नंबरच्यावर मात्र कर्ज झालं. आणि कर्ज झाल्यामुळं त्याच्याजवळ जे शेत आणि गावाकडे त्याच्याकडे जे शेत होतं, ते शेतही गेलं आणि घरही गेलं. कारण का, तर त्या फक्त 1 नंबरच्याच त्याने कॉपी केली. हे जसं वागतो ना, त्यासारखंच मी पण वागतो आणि त्यासारखंच मी करतो. परंतु 2 नंबरच्या कडं ना वक्तृत्व होतं, ना बोलण्याची कला होती, ना वागण्याची कला होती, ना संवाद साधण्याची होतं. त्याच्यामुळं त्याच्याकडे त्याला याचा हेवा केला, त्याच्यात तो अपयश ठरला. आणि अपयश ठरल्यामुळं त्याच्याकडे याच्यासारखी कॉपी केली त्याच्यात तो अपयश ठरला आणि त्याचा तो गमावून बसला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनी बघतो एवढंच, की दुसऱ्याची कॉपी तुम्ही करू नका, तर तुमच्यामधील जो चांगला गुण आहे तो शोधा आणि तसंच तुम्ही त्यात करिअर करा. नसता अशी वेळ तुमच्यासुद्धा येऊ शकतं. एवढं ठिकाणी संबंध. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणा तरी काम असतात त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा का पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. सांगायचं तुम्हाला सर्वांना धन्यवाद पूर्ण वेगळ्याबद्दल.